अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येनं हादरला वर्धा। कुटुंबीय आणि समाज बांधवांकडनं रास्ता रोको, आरोपी विरोधात कठोर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घ्यायला तयार नकार। तो कृष्ण जी भी 5 वक्त की नमाज पढ़ा करते थे। यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का 6ठा अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए। श्रीकृष्ण जन्मभूमी वादावर मौलाना जरसे अन्सारींच्या वक्तव्यावर नवीन वाद पेटला। भाजपला सध्या वेगळाच माज आलाय। सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघालंय का? सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून राज ठाकरेंचा सवाल, तर केजरीवालांसह इतर नेतेही आंदोलनस्थळी। राष्ट्रवादीत लवकरच संघटनात्मक बदल होणार, प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या हालचालींना वेग, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। वर्षा निवासस्थानी जयंत पाटलांसोबत भेट झाली नाही। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरच्या कथित भेटीच्या चर्चांवरून सुनील तटकरेंकडनं खंडन। मुंबई पालिकेला मराठीचा विसर, पालिकेतल्या अधिनियमाची प्रत इंग्रजीत छापल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक। केतन अग्रवाल हत्ये प्रकरणी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कोल्हापुरात सूरज साखरे या भाजप कार्यकर्त्यांवर गोळीबार, खासगी सावकारीतून गोळीबार झाल्याचा संशय। मुंबईत 12 लाखांचा बनावट मेड इन पाकिस्तानचा माल जप्त, क्रॉफर्ड मार्केटमध्ये सापडली सौंदर्य प्रसाधनं, एमआरए पोलिसांची छापा टाकत धडक कारवाई। आणि पुरीतल्या जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे 120 जणांचा श्वास गुदमरला, भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल। पुढची बातमी आपण बघूया। 30 जून 2026 ही 30 तारीख आहे, ज्या दिवशी चेंबूरमध्ये झाड कोसळलं आणि त्यामध्ये 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा जीव गेला। आता यावरून मुंबई महापालिकेचा अहवाल समोर आलाय, ज्यामध्ये मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे, तर कंत्राटदारांना 7 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। म्हणजेच महापालिकेने एका चिमुकल्याच्या अमूल्य जीवाची किंमत 7 लाख रुपये केलेली आहे। ही सगळी परिस्थिती आता विहानच्या आईवडिलांशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांनी। चेंबूरच्या झाड दुर्घटनेमध्ये एका 11 वर्षीय मुलाचा म्हणजेच विहानचा दुर्दैवी मृत्यू झाला। विहान आपल्यातून गेला, पण त्यानंतर त्याच्या पालकांना अपेक्षा होती ती न्यायाची। न्याय फक्त विहानला मिळणार होता नाही, त्यानंतर कदाचित पुढचे असे अपघात होऊ नयेत अशी विहानच्या पालकांची जी होती मागणी होती किंवा तशी एक आशा होती। पण त्याचं जे पहिलं पाऊल होतं की तो झालेला अपघात, त्याचा जो अहवाल येणार होता तो खूप महत्त्वाचा होता। तो अहवाल आला, तर त्या अहवालाचं प्रसिद्ध पत्रक आलं आणि त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी होते त्यांना कुठेतरी क्लीन चिट देण्यात आली आणि कंत्राटदार असतील किंवा कन्सल्टंट्स असतील, सल्लागार, त्यांना कुठेतरी काही प्रमाणामध्ये दोषी ठरवण्यात आले। आपल्यासोबत स्वतः विहानचे पालक आहेत। सर, दुर्घटना घडली, विहान आपल्यातून गेलं, पण तुमचा प्रयत्न आता असा है कि इतरांवरती ही वेळ येऊ नये आणि म्हणून तुम्ही लढत आहे, इसलिए आप लड़ रहे हो कि दूसरों पर ये नौबत ना आए। बीएमसी का रिपोर्ट आया, कैसा देखते हैं? बीएमसी का रिपोर्ट में बहुत सारे लूपहोल्स हैं। क्लीन चिट खुद के डिपार्टमेंट को दे दिया है उन्होंने, और उसमें जो पेनल्टी दी है केवल कॉन्ट्रैक्टर्स को दी है। जो ऑफिशियल्स इन्वॉल्व थे इस काम में उनको तो लायबिलिटी दी नहीं है। एक डिपार्टमेंट दूसरे डिपार्टमेंट को ब्लेम शिफ्ट करके और लास्ट में कॉन्ट्रैक्टर पर डाल दिया है। गलती मानी है उन्होंने, बट इस गलती को वो नेचुरल डिजास्टर में भी कन्वर्ट कर रहे हैं। हमारा तो ये इंक्वायरी है, ये दरखास्त है कि जो इंक्वायरी कमीशन बैठा था या कमेटी बैठी थी वो खुद ही कॉन्फ्लिक्ट था उसमें। जो रिपोर्ट की फाइंडिंग है उसमें बीएमसी मेयर खुद ही उसको एक्सेप्ट नहीं कर रही है।
तो उनको ये सब चीज़ें ध्यान में रखते हुए एक इंडिपेंडेंट कमेटी दोबारा बनानी चाहिए, और जिसमें टेक्निकल एक्सपर्ट्स भी रहेंगे, एनवायरनमेंट वाले भी रहें तो अच्छा है, और उसकी फाइंडिंग्स से कुछ हम इम्प्लीमेंट कर पाएँ फ्यूचर में इम्प्रूवमेंट वो आए। और दूसरा, जो लोग गलती हुई है, कहाँ गलती हुई है, किससे हुई है, उन सबका नाम बराबर से सामने आए और सबको एज पर लॉ पनिशमेंट मिले, यही एक हमारा डिमांड है। इन केस अगर ये सब नहीं होता है, इसमें देर होता है, तो फिर हम लोग लीगल ऑप्शंस भी एक्सप्लोर करेंगे, इसको परस्यू करेंगे। सर, मीनवाइल पिछले कुछ दिनों में कुछ कम्युनिकेशन आपके साथ हुआ था क्या? ऐसे भी सुनने में कुछ पेनल्टी जो थी वो उनके ऊपर तो लग गई है, बट कुछ मुआवजा था वो भी शायद से आपको कुछ प्रॉमिस किया गया, सच में ज़रूरत है उसकी? नहीं, मुआवजे का तो ऐसा कुछ बात हुआ नहीं है या कुछ है। जो एक ज़रूरत वाली बात सेकेंडरी है, मेन ये है कि आप जो मुआवजे को आप कंपेयर तो नहीं कर सकते जो लॉस हुआ है या लाइफ की वैल्यू से। मुआवजा का तो हमारा स्टैंड पहले भी था, जो फैमिली के स्टेटमेंट आए थे कि अगर कुछ हुआ तो उसको नोबल कॉज के लिए यूज़ करेंगे, बट मुआवजा हमारा ऑब्जेक्टिव नहीं है। ऑब्जेक्टिव है कि जो गलती है उनको बराबर सजा मिले और कुछ ऐसा प्रोसेस बने आगे जाके जिससे कि ये सब दुर्घटनाएं नहीं हो, पेड़ गिरने की हो या मैनुअल वाली हो, सब जो है बड़ी घटनाएं हुई हैं इसमें बारिश में, नेक्स्ट बारिश में ऐसा नहीं हो, यही हमारा। सर, ऑनेस्टली बड़ा दिल लगता है कि इतना होने के बाद भी लड़ रहे हो, आपको पता है कि ये लड़ाई जीतने के बाद भी विहान तो वापस आने वाला है नहीं, बट जो दूसरे बच्चे हैं उनके लिए आप लड़ रहे हो। सेकेंड रिपोर्ट अगर आती है वेल एंड गुड, बट अगर नहीं आती है तो कुछ लॉ ओरिएंटेड विल ट्राई। हाँ, डेफिनेटली विल ट्राई, बट हम लोग एक बार वेट करना चाहते हैं, क्योंकि जो ये पूरा आउटकम आया है उसका सब में डिसअपॉइंट है इवन विद इन अ सिस्टम। तो उम्मीद है कि इसकी फिर से इंक्वायरी होगी और वो फेयर रहेगी। इन केस अगर उसमें नहीं आता है, फेयरनेस डिले होता है या नहीं बैठता है री इंक्वायरी, देन हम लोग लीगल ऑप्शंस पे जाएंगे। कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर येते आहे। कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावरती गोळीबार झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे। कोल्हापूरमधून मोठी अपडेट समोर येते। कोल्हापुरात गोळीबार झालेला आहे। कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावरती गोळीबार झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे। कोल्हापूरमधून मोठी अपडेट आपण बघतोय। कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावरती हल्ला झालेला आहे, गोळीबार करण्यात आलेला आहे। भाजपाच्या कार्यकर्त्यावरती गोळीबार झाल्याची माहिती सध्या समोर येते। हा गोळीबार नेमका कोणी केला, सध्या जो जखमी आहे त्याची काय सध्या प्रकृती कशी आहे या संदर्भातली माहिती अजून समोर आली नाही। मात्र आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। ज्ञानेश्वर, कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावरती गोळीबार झाल्याची माहिती समोर येते, काय नेमकं घडलंय? दिवसाढवळ्या हा थरारक आहे तो प्रकार आहे की कोल्हापूरमध्ये घडलेला आहे आणि त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रामध्ये चांगलीच आहे ते या ठिकाणी जोरदार चर्चा आणि खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते। सूरज साखरे हा कार्यकर्ता यामध्ये जखमी झालेला आहे। खासगी सावकारकीचा त्याचा व्यवसाय असल्याची माहिती समोर आली आणि याच वादातून आहे तो हा सगळा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे ती पोलिसांच्याकडून मिळते। एकूण या सगळ्या प्रकरणानंतर तात्काळ सूरज साखरे याच्यावरती उपचार सुरू केले। नेमका हा कुणी गोळीबार केला या संदर्भात आता पोलीस तपास करताना पाहायला मिळत। मात्र एकूणच या घडल्या प्रकारामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळते। ज्ञानेश्वर, राजकीय वैमनस्यातून गोळीबार झाला किंवा अशा पद्धतीची का माहिती समोर आली आहे? राजकीय वैमनस्यातून गोळीबार झालाय की नाही याची पडताळणी आता पोलीस करतायत। मात्र एकूणच पाहायला गेलं तर सूरज साखरे याचा खासगी सावकारकीचा व्यवसाय होता, अनेकांच्याकडून आहे ते व्याज तो आकारत होता। यापूर्वी सुद्धा या संदर्भातले वादावादीचे प्रकार त्याच्या बाबतीतले घडले होते आणि त्यातूनच हा प्रकार घडलाय का याची प्राथमिक माहिती आहे आता पोलिसांच्या पर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या पोलीस तपास करताना पाहायला मिळतात। मात्र एकूणच राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडलाय की याला आणखी दुसरं कुठलं कारण आहे ते आता ज्यावेळी आरोपी पकडले जातील त्यानंतरच हा सगळा प्रकार निष्पन्न होणार आहे आणि त्या अनुषंगानेच आता पोलीस आरोपीच्या मागावर असल्याचं समजत आहे। बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।